देश पारतंत्र्यात असताना सह्याद्रीच्या खडकातून खळखळून वाहणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातील मुळामाईच्या काठावर वसलेल्या साकूर येथील वीरभद्र विरोबारायांच्या पदस्पर्शाने पावनभूमीतील हिरेवाडी येथे एका समाजहितेशी सेवाभावी क्रांतिकारकाचा 4 फेब्रुवारी 1936 रोजी पठार भागाची पाटीलकी असणाऱ्या कुटुंबामध्ये सखाराम कृष्णाजी पाटील खेमनर आणि सीताबाई सखाराम पाटील खेमनर यांच्या पोटी हनुमंता पाटील खेमनर यांचा जन्म झाला। साकूरच्या हिरेवाडी येथे त्यांचं बालपण गेलं, तर साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं। खरं तर तो काळ इंग्रजांचा होता, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचाच होता। त्यावेळी सर्वत्र शिक्षणाची सोयही नव्हती, फक्त शेती करणे हेच तेव्हा त्यांचं प्रमुख ध्येय होतं। परंतु दूरदृष्टी असल्यामुळे स्वर्गवासी सखाराम पाटील खेमनर यांनी हनुमंतरावांना शिकवायचाच हा निश्चय केला आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना संगमनेर येथे पाठवलं। त्या काळी संगमनेरमध्ये फक्त पेटीट हायस्कूल हे एकमेव विद्यालय होतं। त्या ठिकाणी त्यांनी 11वी म्हणजेच तेव्हाचं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। येथेच न थांबता पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी इंटर सायन्स शिक्षण देखील पूर्ण केलं। हनुमंतराव शिकलेले असल्यामुळे त्यांना बंडिंग विभागात म्हणजे सध्याच्या भूमी अभिलेख या विभागामध्ये लगेच नोकरी मिळाली। सन 1958 ते 1960 मध्ये कर्जत जामखेड येथे त्यांनी नोकरी केली। हनुमंतराव एकुलता एक मुलगा आणि घरची शेती मोठी असल्यामुळे वडिलांच्या आग्रहास्तव त्यांना नोकरी सोडून द्यावी लागली आणि ते पुन्हा साकूर येथे आले। जेव्हा माणसे स्वतःच्या प्रपंचासाठी झगडत होती त्यावेळी त्यांनी समाजकारण आणि राजकारणात पाऊल ठेवलं आणि सन 1962 मध्ये ते साकूर गावचे सरपंच झाले। 1962 नंतर ते कायमच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले। 1989 पर्यंत त्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच तर कधी उपसरपंच पदही भूषवलं। हनुमंतरावांचं शिक्षण पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात झाल्यामुळे त्यांच्यावर उजव्या विचारसरणीचा प्रभाव होता। त्यानंतर सहकार महर्षी स्वर्गवासी भाऊसाहेब थोरात यांच्या सानिध्यात ते आले। हनुमंतरावांचे व्यक्तिमत्व त्यांना भावल्यामुळे ते पुरोगामी विचारसरणीकडे आकर्षित झाले। सहकार महर्षी स्वर्गवासी भाऊसाहेब थोरात यांच्या खांद्याला खांदा लावून हनुमंता पाटील खेमनर हे काम करू लागले। सन 1967 मध्ये स्वर्गवासी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ते संगमनेर पंचायत समितीचे सदस्यही झाले। सन 1972 ते 1979 पर्यंत ते पुन्हा पंचायत समितीवर निवडून गेले आणि त्याच काळात साकूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली। आपल्या ग्रामीण भागातील अज्ञानी, उपेक्षित, दलित, आदिवासी जनतेपर्यंत आधुनिक ज्ञानाचे किरण पोहोचावेत यासाठी त्यांनी सन 1967 मध्ये वर्गणी गोळा करून विरोबा हायस्कूल सुरू केले। पुढे 6-7 वर्ष चालवून 1974 साली ते सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेकडे सुपूर्द केले। आज ते विद्यालय वीरभद्र विद्यालय नावाने डौलाने उभे आहे। या विद्यालयातून शिक्षण घेऊन वरिष्ठ पदापर्यंत अनेक जण पोहोचले आहेत। त्या काळात सहकार चळवळ उभी राहिली होती। स्वर्गवासी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हे सहकाराला प्रोत्साहन देऊन नवनवीन सहकारी संस्था उभ्या करत होते। त्यातून जनसामान्यांचे हित साधले जात होते। शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची बाजारपेठ, मुलांच्या हाताला नोकऱ्या, कामधंदा, व्यवसाय मिळत होता। ही सहकाराची गंगोत्री आपल्या पठार भागामध्ये आणण्याचं काम स्वतः स्वर्गवासी हनुमंता पाटलांनी केलं। सन 1976 रोजी त्यांनी दूध संस्थेची स्थापना केली। आज हजारो लिटरचं दूध संकलन तेथे होत आहे। तसेच 1987 साली मुळाखोरे पतसंस्थेची स्थापना केली। आज परिसरातील अनेक गरजवंत लोकांना, बाजारपेठेतील व्यापारी वर्गाला, परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचं काम ही संस्था करते। दिवाळीनंतर पाणी टंचाई निर्माण होते, यासाठी पाणी अडवण्यासाठी मुळा नदीवर कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधण्याचा विचार हनुमंता पाटील खेमनर यांच्या मनात आला। त्यांनी त्यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या माध्यमातून मुळा नदीवर कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्याची निर्मिती केली। त्याचबरोबर परिसरात पाणी पोहोचवण्यासाठी कोणतीही योजना उपलब्ध नव्हती। त्या अनुषंगाने त्यांनी सन 1989 साली 14,000 फूट लांबीची आणि सुमारे 18 व्यासाची श्री गजानन महाराज पाणी पुरवठा योजना ही सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरू केली। या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील सुमारे 540 एकर क्षेत्र बागायती झाले। आज त्या संस्थेच्या माध्यमातून परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे।
परंतु शेतकऱ्यांचा उत्पादित माल मोठ्या शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सन 1990 साली त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीरभद्र भाजीपाला साधन संस्था निर्माण केली आणि त्यामार्फत शेतकऱ्यांचा टोमॅटो आणि इतर भाजीपाला दिल्ली, अजमेर, कोटा आणि इतर नामांकित बाजारपेठेत विक्री होऊ लागला. तसेच साकूर येथे पठार भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या 12वी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी सन 2004 साली रमेश फिरोदिया महाविद्यालयाची निर्मिती करण्यास अण्णांचं मोलाचं योगदान लाभलं. संपूर्ण पठार भागात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्या सर्वांवर त्यांनी आपल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे प्रामाणिक प्रेम केलं. पुरोगामी विचार खऱ्या अर्थाने त्यांनी जोपासले. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा खऱ्या जागर त्यांनी केलाय. समता, बंधुता, न्याय ही त्रिसूत्री जोपासली. गावातील सर्व सार्वजनिक सणोत्सव त्यांनी खूप समरसतेने साजरे केले. समाजकार्य अतिशय नेटाने करत असताना भविष्याचा विचार करत तरुण फळीतील कार्यकर्ते तयार व्हावे अशी दूरदृष्टी ठेवून सन 1992 साली स्वर्गवासी अशोकराव पाटील खेमनर आणि शंकरराव पाटील खेमनर तसेच त्यांच्या सहकारी तरुणांची नवीन फळी तयार केली आणि त्यांच्यावर विविध संस्थांची जबाबदारी विश्वासाने सोपवली. याच विश्वासाच्या आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर या तरुण फळीने पुढील 50 वर्षांची दूरदृष्टी ठेवून साकूर परिसराचा अल्पावधीतच विकास करून कायापालट केला. तसेच त्या तरुण फळीने देखील पुढे परिसरात सशक्त अशी नवीन बाजारपेठ आणि सर्व सोयी सुविधा जनतेला उपलब्ध करून दिल्या. त्यांनी आपल्या कुटुंबालाही तेच संस्कार घालून दिले आहेत. त्यांचे चिरंजीव शंकरराव हनुमंत पाटील खेमनर हे MSc ॲग्री असून सन 1992 पासून साकूर गावचे सरपंच म्हणून काम पाहत आहेत. सन 1994 ते सन 2015 पर्यंत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक देखील राहिले आहेत. तर 2015 पासून आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिले आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनीही आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलाय. साकूरचा तर त्यांनी विकासाच्या माध्यमातून कायापालट केला आहे. त्यामुळे त्यांना आदर्श सरपंच पुरस्कारही मिळाला आहे. जरी गावचा विकास हा शंकरराव पाटील खेमनर यांच्या माध्यमातून होत असला तरी त्यामागची प्रेरणा आणि संस्कार हे हनुमंत पाटील खेमनर यांचीच आहे. तसेच हनुमंत पाटील खेमनर यांनी पुरोगामी विचारांच्या भाऊसाहेब थोरातांसोबत काम केलं. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांच्या विचारांचे पाईक राहिले. तसेच कार्यसम्राट आमदार, माजी महसूल मंत्री, जलनायक बाळासाहेब थोरात यांच्यासोबत त्यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कार्यरत राहिले. स्वच्छ पांढरे धोतर, नेहरू, शोभेल असा रुबाबदार पेहराव आणि खिशाला सतत रेनॉल्डचा निळा आणि लाल पेन असणारे हनुमंत पाटील खेमनर हे अगदी शेवटपर्यंत त्याच रुबाबात चालत फिरत राहिले. परंतु कुणाचं मरण कधी येईल हे कुणाच्याच हातात नाही आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी त्यांनी जगाचा अखेर निरोप घेतला. संपूर्ण तालुका त्यांच्या जाण्याने हळहळला. आज सर्वांना जणू पोरकं झाल्यासारखं वाटत आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी तळागाळापासून ते उच्च पदस्थानपर्यंत सर्वजण उपस्थित होते. प्रचंड जनसमुदाय त्यांच्या कीर्तीची साक्ष देत होता. आज ते गेल्यामुळे साकूरच्या वैभवशाली परंपरेतील एक सोनेरी अध्याय संपला असं म्हणायला हरकत नाही. अशा या व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली. अशा या जनसामान्यांच्या नेतृत्वास, दिलदार रुबाबदार व्यक्तिमत्वास, जुन्या जाणत्या नेतृत्वास अन विस्तृत वटवृक्षास अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर.